गुड मॉर्निंग क्लास. लास्ट लेक्चरला कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये लास्ट पॉईंट आपण घेतला होता, दॅट इज आयसोमेरिझम इन कोऑर्डिनेशन कंपाऊंड. ओके, सो आयसोमेरिझम इन कोऑर्डिनेशन कंपाऊंड्समध्ये आयसोमेरिझममध्ये आपण स्टिरिओ आयसोमर्सचे परत दोन टाईप, जॉमेट्रिक आयसोमर्स, ऑप्टिकल आयसोमर्स. त्याच्यानंतर आयसोमरचं पहिलं स्ट्रक्चरल आयसोमर्स हॅव्हिंग 4 टाइप्स, दॅट इज लिंकेज आयसोमर, कोऑर्डिनेशन आयसोमर, आयोनायझेशन आयसोमर, सॉल्व्हेट आयसोमर. ओके, हा चार्ट आपण पाहिला होता. आपण स्टार्ट केलं होतं स्टिरिओ आयसोमर्स हॅव द सेम लिंकिंग अमंग द कॉन्स्टिट्यूएंट ॲटम्स. ओके, बट द डिफरंट अरेंजमेंट ऑफ ॲटम इन अ स्पेस. स्पेशल अरेंजमेंट डिफरंट असते, त्याच्या लिंकिंग सेम असते, पण 3D मध्ये किंवा स्पेसमध्ये त्याची जी अरेंजमेंट आहे ती डिफरंट असते. आपण जॉमेट्रिक आयसोमेरिझम पाहिलं होतं. आपण त्याचं जॉमेट्रिक आयसोमर आर नॉट सुपरइम्पोजन मिरर इमेजेस ऑफ इच अदर. ओके, त्याच्यामध्ये सिस आयसोमर आणि ट्रान्स आयसोमर आहे. सिसमध्ये काय, द आयडेंटिकल लिगँड्स ऑक्युपाइड द ॲडजस्टंट पोझिशन, आणि ट्रान्समध्ये काय, आयडेंटिकल लिगँड ऑक्युपाय द ऑपोजिट पोझिशन. आपण सिस प्लॅटिनचं एक्झाम्पल होतं, त्याच्यामध्ये प्लॅटिनम सेंटर मेटल आहे, त्याला लिगँड अमोनिया आणि क्लोराईड आयन आहे. ओके, क्लोराईड लिगँड आहे. ओके, सो दे विल अटॅच देम टू द सेंट्रल मेटल ॲटम बाय सिस अँड ट्रान्स मॅनर. ओके, सो सिस अँड ट्रान्स आयसोमर इन स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्समध्ये आपण Ma2B2 टाईप एक्झाम्पल पाहिलं होतं, दॅट इज द सिस आयसोमर, सिस प्लॅटिन अँड ट्रान्स प्लॅटिनचं आपण एक्झाम्पल पाहिलं होतं. आणि cis and trans isomer in octahedral complex, that is Ma4B2, that is the tetramine chloride bromide and platinum complex आपण पाहिलं होतं. लास्ट आपण याच्यामध्ये पाहिलं होतं सिस अँड ट्रान्स. आता या लेक्चरमध्ये आपल्याला ऑप्टिकल आयसोमर्स, दॅट इज द इनॅन्शिओमर्स. ऑप्टिकल आयसोमर्स आर नथिंग बट इनॅन्शिओमर. आता ऑप्टिकल आयसोमर शो करायला सबस्टन्स कसा पाहिजे, ऑप्टिकली ॲक्टिव्ह पाहिजे. आपण लास्ट जो चॅप्टर आहे 10th आपला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज, त्याच्यामध्ये आपण हा पॉईंट पाहिला होता, ऑप्टिकल ॲक्टिव्ह सबस्टन्स. द सबस्टन्स विच रोटेट द प्लेन पोलराइज लाईट पास थ्रू द सोल्युशन आर ऑप्टिकली ॲक्टिव्ह सबस्टन्स. ज्या सबस्टन्समधून आपण प्लेन पोलराइज लाईट जर पास केली आणि तिने जर रोटेशन दाखवलं आयदर क्लॉकवाईज or अँटी क्लॉकवाईज, they are said to be optical active. The compound which have the same molecular formula but rotate the plane polarized light in opposite direction are called as optical isomers, and phenomenon is called as optical isomerism. Okay, same molecular formula but rotate the plane polarized light in opposite direction. म्हणजे एक clockwise rotate करेल तर दुसरा anti clockwise करेल, that is called as optical isomerism. Okay, that is the optical isomers and phenomenon is optical isomerism. Enantiomers are non superimposable mirror images of each other, and they are said to be optical isomers or enantiomers. Okay, the complex molecules are ion that are non-superimposable mirror images of each other. The non-superimposable means they are not exactly matched with each other. Okay, example आहे optical isomers in octahedral complex. Okay, optical isomers in octahedral complex. पहिलं आपण octahedral complex घेतोय. octahedral कॉम्प्लेक्स बघा, ऑक्टेहेड्रल कॉम्प्लेक्समध्ये पहिलं एक्झाम्पल आहे कोबाल्ट इयन ग्रुप थ्राईस 3+. ओके, हे एक्झाम्पल आहे. आता इयन म्हणजे काय, इथिलीन डायमाइन. सो इट इज अ ट्रिस इथिलीन डायमाइन कोबाल्ट 3 कॉम्प्लेक्स. ओके, ट्रिस इथिलीन डायमाइन. इयन म्हणजे काय, इथिलीन डायमाइन, इथिलीन डायमाइन. ओके, दॅट इज अ इयन. ओके, आता याचं सिस अँड ट्रान्स आयसोमर आपल्याला पाहायचं आहे. याच्यामध्ये इनॅन्शिओमर्स हॅव अ आयडेंटिकल प्रॉपर्टीज. ओके, द इनॅन्शिओमर दॅट रोटेट द प्लेन पोलराइज लाईट टू द राईट इज कॉल्ड द डी आयसोमर. ओके, आता ज्या इनॅन्शिओमर्समध्ये क्लॉकवाईज रोटेशन असेल त्याला म्हणजे डी आयसोमर, आणि ज्याच्यामध्ये अँटी क्लॉकवाईज रोटेशन असेल दॅट इज कॉल्ड द एल आयसोमर्स. ओके, आता पाहायचं एक्झाम्पल कोबाल्ट सेंटरला आहे. ओके, इयन 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 इयन. ओके, सो दिस इज द डी आयसोमर्स. डी आयसोमर्स. ओके, त्याची मिरर इमेज काढली आपण.
तर मिरर इमेज काय येईल CO. आता CO याची एक्झॅक्ट मिरर इमेज काय येईल आपली EN. This will EN in here EN. Okay, so this is the L isomer. This is the L isomer. This is the D and this is L. Okay, D म्हणजे काय, it will rotate the plane polarize towards clockwise. Okay, it is a clockwise आणि हा anti clockwise. Okay, so this will shows the octahedral complex. That is the dextroform and leoform. So this will rotate clockwise, this will rotate anti-clockwise, and these are the non-superimposable. Non-super म्हणजे याला जर पिकअप केलं मी आणि याच्यावर जर पुट केला तर तो एक्झॅक्टली मॅच होत नाही. दॅट इज कॉल्ड एज अ नॉन सुपरइम्पोजेबल मिरर इमेज. ओके, नेक्स्ट पॉइंट. Octahedral complex existing as both geometric and optical isomer. Okay, geometrical and optical isomer. आता सिस आयसोमर आणि ट्रान्स आयसोमरचं एक्झाम्पल आपण याच्यामध्ये पाहूया. फॉर एक्झाम्पल octahedral complex existing as both geometrical and optical isomer platinum dichloro bis ethylene diamine dichloro platinate. ओके, हे एक्झाम्पल आहे. आता याचं सिस आयसोमर काय येईल पहा. सिस आयसोमर इथं प्लॅटिनम सेंट्रल मेटल लाईन, दिस इज CL, दिस इज CL. ओके, अँड दिस विल शोज इथिलिन डायमाइन. ओके, आता सिस का तर आयडेंटिकल ग्रुप्स आर ॲडजसंट. याचं जर मिरर इमेज आपण ड्रॉ केली तर दॅट विल द प्लॅटिनम CL. ओके, दिस विल CL, this will show EN, and here it will shows EN, ethylene diamine. Okay, so this is the D form, this is the L form. Okay, and as a trans isomer, this is the, they are cis isomers. का, कारण adjacent groups are similar groups are adjacent. Okay, आता याच्यामध्ये ट्रान्स मध्ये काय होईल, प्लॅटिनम, this is CL, this is CL, this will be the ethylene diamine, this will be the ethylene diamine. Okay, and this isomer is called as a trans. Why it is a trans? Because similar groups are opposite. Okay, so this is the optical isomers in octahedral complexes. Optical isomers in octahedral complex, they show cis isomer and trans isomer. डायक्लोरो बिस इथिलिन डायमाइन प्लॅटिनमचं एक्झाम्पल आपण याच्यामध्ये घेतलं. पुढचा पॉईंट आहे ऑप्टिकल आयसोमेरिझम ऑक्टेड्रल कॉम्प्लेक्समध्ये आहे, स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्समध्ये नाही. स्क्वेअर प्लेनर डू नॉट शोज इन आयसोमर्स सिन्स दे हॅव मिरर प्लेन अँड ॲक्सेस ऑफ सिमेट्री. ओके, स्क्वेअर प्लेनरला काय आहे, एक तर त्याच्यामध्ये ॲक्सेस ऑफ सिमेट्री आहे आणि त्याच्यामध्ये मिरर प्लेन आहे. ओके, त्याच्यामुळे स्क्वेअर प्लेनर शो करत नाही. पुढचा पॉईंट आहे आपला स्ट्रक्चरल आयसोमर्स. आयसोमेरिझम मधला दुसरा पॉईंट आहे स्ट्रक्चरल आयसोमर्स. स्ट्रक्चरल आयसोमर्स, लेट्स सी व्हॉट आर स्ट्रक्चरल आयसोमर्स. पहिला आहे त्याच्यामध्ये स्ट्रक्चरल आयसोमर पोजेस अ डिफरंट लिंकेज अमॉंग देअर कॉन्स्टिट्यूएंट आयटम्स. ओके, पहिलं त्याच्यामध्ये लिंकेज आयसोमर्स. व्हॉट इज द स्ट्रक्चरल आयसोमर्स ओव्हर हियर. स्ट्रक्चरल आयसोमर्स मध्ये पहिला पॉईंट आहे आपला स्ट्रक्चरल आयसोमर्स possess different linkages among their constituent atoms and have their chemical formula to be the same. They can be classified as a पहिला आहे linkage isomer. Okay, so let's see what is the linkage isomer. The compound which have the same molecular formula. याच्यामध्ये काय आहे, same compound having same molecular formula but differ in the linkage. लिंकेज मध्ये डिफर आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला कंपाऊंडचं सेम आहे, फक्त लिंकेज कसं आहे, डिफरंट आहे. लिंकेज ऑफ लिगॅन्ड टू द सेंट्रल मेटल आयन और ॲटम इज कॉल्ड एज अ
लिंकेज आयसोमर. एक्झाम्पल आहे, फॉर एक्झाम्पल आपण ह्याचं जर एक्झाम्पल घेतलं तर कोबाल्ट NH3 ग्रुप 5 NO2 2+. ओके, हे एक्झाम्पल घेतलं आपण. पेंटामाइन डायनायट्रो कोबाल्ट कॉम्प्लेक्स आहे याच्यामध्ये, हे एक एक्झाम्पल. आणि दुसरं एक्झाम्पल आहे याच्यामध्ये, दॅट इज द कोबाल्ट बॉन्डेड टू द अमाइन अँड ONO. ओके, आता ह्या दोन एक्झाम्पलमध्ये पहा, याच्यामध्ये कोबाल्टला काय बॉन्डेड आहे, 5 अमाइन लिगॅन्ड अटॅच आहेत आणि नायट्रो ग्रुप अटॅच आहे, नायट्रो ग्रुप. ओके, सो हिअर नायट्रो कॅन बाइंड टू द सेंट्रल मेटल थ्रू द नायट्रोजन और ऑक्सिजन टू गिव्ह 2 आयसोमर्स. आता ह्याच्यामध्ये हा जो नायट्रो ग्रुप आहे इथे नायट्रोजन कोबाल्ट बरोबर बॉन्ड फॉर्म केला आहे आणि इथे ऑक्सिजनने कोबाल्ट बरोबर बॉन्ड फॉर्म केला आहे. सो मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, बट डिफरंट लिंकेज, दॅट इज द लिगॅन्ड टू द सेंट्रल मेटल अँड फक्त डिफरंट आहे. सच टाइप ऑफ आयसोमेरिझम इज शोन बाय द ॲम्बिडंट लिगॅन्ड. ॲम्बिडंट लिगॅन्ड म्हणजे काय, ज्या लिगॅन्डला 2 पॉईंट ऑफ अटॅचमेंट, दोज लिगॅन्ड विच हॅव्हिंग द 2 पॉईंट्स ऑफ अटॅचमेंट, दे आर कॉल्ड एज अ ॲम्बिडंट लिगॅन्ड. ओके, सो ॲम्बिडंट लिगॅन्ड इज बॉन्डेड टू द सेंट्रल मेटल अँड with the help of 2 atoms. So here first of all nitrogen and second was oxygen. So both are bonded to the central metal ion, and this shows the type of isomerism that is called as a linkage isomerism. Okay, so the nitro complex can ligate through the nitrogen or oxygen. These are the linkage isomerism. Okay, so second point is there, that is second isomer is the ionization isomerism. Okay, ionization isomerism. So let's see what is the ionization isomerism. Ionization. Second type of ionization isomers involve exchange of ligand between the coordination and ionization sphere. Exchange of ligand. Exchange of ligand. इथं काय होतं, लिगँडचं एक्सचेंज होतं. एक्सचेंज म्हणजे काय, ट्रान्सफर होते लिगँड. ओके, हिअर exchange of ligand between the coordination sphere and ionization sphere. Okay, coordination sphere and ionization sphere. So let's see, this type of isomerism occurs due to the interchange of groups or ion between the coordination sphere of metal ion and outside the sphere. So only it involves the exchange of ligand between the coordination and ionization sphere. Okay, so only transfer of ion, only transfer of ion inside the ionization sphere and outside the coordination sphere. Okay, outside the coordination sphere. For example, here we are taking the cobalt bonded to the pentamine SO4 Br. Okay, हे एक एक्झाम्पल आहे, पेंटामाइन सल्फेट कोबाल्ट ब्रोमाइड कॉम्प्लेक्स. आणि सेकंड आहे कोबाल्ट NH3 Br SO4. ओके, आता हे फर्स्ट एक्झाम्पल आणि सेकंड एक्झाम्पल, देर इज ओनली एक्सचेंज ऑफ लिगॅन्ड फ्रॉम इनसाइड द कोऑर्डिनेशन स्फियर अँड आयोनायझेशन. दिस इज द कोऑर्डिनेशन स्फियर, दिस इज द आयोनायझेशन स्फियर. Br इथं आउटसाइड द कोऑर्डिनेशन स्फियर आहे. सेकंड एक्झाम्पलमध्ये Br इनसाइड द कोऑर्डिनेशन स्फियर आहे आणि सल्फेट आउटसाइड द कोऑर्डिनेशन स्फियर आहे. सो ओनली एक्सचेंज ऑफ लिगॅन्ड इज टेकन प्लेस हियर. ओनली एक्सचेंज ऑफ ligand is taken place, and such a type of isomerism is called as a ionization isomerism. Ionization isomerism. Okay, so only exchange of ligand inside the coordination sphere and outside the ionization sphere. Okay, so they are called as a ionization isomerism. Okay, next third I think coordination isomers. Third, coordination isomers. Coordination isomers. Okay, let's see what is the coordination isomers. Here interchange of ligand between cationic and anionic sphere. Coordination isomerism, that is this type of isomer is shown in compound which contains complex cation and
complex anion. The complex cation and interchange of ligand between the complex cation and complex anion. Here interchange of ligand, interchange of ligand, complex cation and anion. कॅटायनिक कॉम्प्लेक्स आणि anionic कॉम्प्लेक्स मध्ये interchange of ligand is taken place. For example, this shows the coordination isomerism. This type of isomer is shown by the compound which contain the complex cation and complex anion. It is caused by the exchange of ligand in cationic complex and anionic complex. So such a type of isomerism is occur, that is called as a coordination isomers. Okay, for example, cobalt ammonia complex and hexacyanochromium complex. Okay, let's see. For example, CO NH3 6. Okay, CONH3 6 and CrCN 6. Okay, these are the two complexes, CONH3 6 and CrCN 6. आणि ह्याच्यामध्ये पहा इंटरचेंज ऑफ लिगॅन्ड कॉम्प्लेक्स कॅटायनिक. दिस इज द कॅटायनिक कॉम्प्लेक्स, दिस इज ॲनायनिक कॉम्प्लेक्स. ओके, आता एक्सचेंज होतील लिगॅन्ड म्हणजे काय होतं पहा, कोबाल्ट बरोबर काय अटॅच होईल, CN6 आणि क्रोमियम बरोबर काय अटॅच होईल, दॅट इज NH3. ओके, दिस विल अटॅच टू द कोबाल्ट and this will attach to the chromium. So CrNH3 6. Okay, so interchange of ligand from complex cation to the complex anion, such a type of isomerism is called as a coordination isomers. Okay, now next coordination नंतर पुढचा आहे लास्ट आहे आपला, that is the solvate or hydrate isomerism. Solvate or hydrate isomers. नावातच आहे त्याच्या सॉल्व्हेट आयसोमर म्हणजे काय पहा, फोर्थ टाइप आहे सॉल्व्हेट आयसोमर्स. लेट्स सी सॉल्व्हेट आयसोमर. दीज आर सिमिलर टू द आयोनायझेशन आयसोमर्स. इन दिस कंपाउंड हियर दिस टाइप ऑफ आयसोमर ऑकर व्हेन वॉटर इज प्रेझेंट इन द इनर कोऑर्डिनेशन स्पियर और आउटसाइड इट. एक तर इनर कोऑर्डिनेशन स्पियरला आहे किंवा आउटसाइड द कोऑर्डिनेशन स्पियर जर असेल तर such a type of isomerism occur. Therefore the name was given, that is the solvate isomer or hydrate isomers. Water molecule important, inside of the coordination sphere or outside it, it may be there. So it will show the hydrate or solvate isomerism. For example, for CrCl3 trichlorochromium complex H2O. सो हा काय करतो, दोन टाईपचे आयसोमर्स फॉर्म करेल. ओके, पहा CrH2O6 Cl3 हा एक कॉम्प्लेक्स. आता काय झालं, Cl आउटसाइड द कोऑर्डिनेशन स्पियर आहे आणि वॉटर इनसाइड द कोऑर्डिनेशन स्पियर आहे. सेकंड एक्झाम्पलमध्ये काय होतं, CrH2O5 Cl2 हा एक कॉम्प्लेक्स फॉर्म. H2O एक H2O कमी आहे, 5 आहेत टोटल, किती आहे 6 आहेत, म्हणून एक काय केला आउटसाइड द कोऑर्डिनेशन स्पियरचा. सो दिस टाइप ऑफ आयसोमेरिझम वेअर वॉटर मॉलिक्यूल आयदर इनसाइड द कोऑर्डिनेशन स्पियर और आउटसाइड इट, दिस शोज द सॉल्व्हेट आयसोमेरिझम. ओके, सो आयसोमेरिझममध्ये स्ट्रक्चरल आयसोमेरिझममध्ये किती आपण पाहिले, 4. दॅट इज फर्स्ट पाहिलं आपण लिंकेज आयसोमेरिझम. लिंकेज आयसोमेरिझममध्ये काय, दिस आयसोमर आर फॉर्म व्हेन द लिगॅन्ड्स हॅव 2 डिफरंट ओनर्स ॲटम. नायट्रोचं एक्झाम्पल पाहिलं आपण, नायट्रो आणि नायट्रिटो. त्याच्यानंतर लिंकेज नंतर पुढचं आपण आयोनायझेशन आयसोमेरिझम पाहिलं. आयोनायझेशन आयसोमेरिझम इन्व्हॉल्व एक्सचेंज ऑफ लिगॅन्ड बिटवीन द कोऑर्डिनेशन अँड आयोनायझेशन स्पियर. अमाइन सल्फेट कोबाल्ट कॉम्प्लेक्स आपण पाहिला. त्याच्यानंतर कोऑर्डिनेशन आयसोमर्स थर्ड आपण पाहिला. कोऑर्डिनेशन आयसोमेरिझम इंटरचेंज ऑफ लिगॅन्ड बिटवीन द कॅटायनिक अँड ॲनायनिक स्पियर. आणि सॉल्व्हेट आयसोमेरिझम वेअर वॉटर मॉलिक्यूल इज प्रेझेंट अँड इट शोज द आयसोमेरिझम, दॅट इज कॉल्ड द सॉल्व्हेट आयसोमेरिझम. ओके, तर याच्यामध्ये आपलं आयसोमेरिझम इन कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स काय झालं, फिनिश होतं. पुढचं आहे स्टॅबिलिटी ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड. ओके, स्टॅबिलिटी ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड. लेट्स सी
स्टेबिलिटी ऑफ द कोऑर्डिनेशन कंपाऊंड. आता स्टेबिलिटी कशावरती डिपेंड आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंडची. तर याच्यामध्ये द स्टेबिलिटी ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड एक्सप्लेन बाय स्टेबिलिटी कॉन्स्टंट. त्या स्टेबिलिटी कॉन्स्टंट इज मेटल लिगँड इंटरॅक्शन. मेटल आणि लिगँडमधलं इंटरॅक्शन जर स्ट्रॉंग असेल, आता याच्यामध्ये मेटल काय, मेटल ॲक्ट ॲज अ लेव्हिज ॲसिड अँड लिगँड ॲक्ट ॲज अ लेव्हिज बेस. स्ट्रॉंगर द इंटरॅक्शन ग्रेटर इज द स्टेबिलिटी ऑफ द कॉम्प्लेक्स. ओके, स्ट्रॉंगर द इंटरॅक्शन ग्रेटर इज द स्टॅबिलिटी. म्हणजे त्याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंग असेल तर तो कंपाऊंड जास्त स्टेबल असेल, तो कमी असेल तर कंपाऊंड लेस स्टेबल असेल. ओके, सो दिस इज द स्टेबिलिटी इज बेस्ड ऑन द factor that is the accept of pair of electron and donate the pair of electron according to the Lewis acid and base. Okay, the substance which electron donor is a Lewis base and which is acceptor is a Lewis acid, and metal ion accept the electron, therefore metal ion is a acid, Lewis acid, and ligand donate the electron pair, therefore ligand act as a Lewis base. And this stability is depend on the interaction. Greater is the interaction, greater is the stability. Now next point, factor which affect the stability of the complexes. Okay, पहिला आहे charge to the size ratio to the metal ion. Okay, higher the ratio, greater is the stability. त्याच्यानंतर nature of ligand. A second factor that governs the stability of the complex is related to how easily the ligand can donate its lone pair of the electron. जो easily देईल तर तो complex असेल stronger असेल. Okay, stable असेल. So these are the factors affecting to the stability of the complexes. Okay, उद्याच्या लेक्चरला आपण पुढचा पॉईंट पाहूया, दॅट इज द व्हॅलन्स बॉन्ड थेरी. इम्पॉर्टंट पॉईंट आहे. तो व्हॅलन्स बॉन्ड थेरीवरती काही एक्झाम्पल्स आहेत, ते एक्झाम्पल्स आपण उद्याच्या लेक्चरला घेऊया. व्हॅलन्स बॉन्ड थेरीवरती एक 2-4 पॉईंट आहेत, ते पॉईंट आपण उद्याच्या लेक्चरला घेऊया. ठीक आहे, थँक्यू.